नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. मनपा निवडणुकीतील प्रभाग क्रमांक 9 येथील 4 उमेदवारांनी प्रचार रॅली काढत प्रचाराचा केला शुभारंभ. धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रभाग क्रमांक 9 मध्ये भाजपच्या वतीने मैदानात उतरलेल्या 4 उमेदवारांच्या प्रचाराचा आज श्रीगणेशा करण्यात आला. दरम्यान यावेळी कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच नागरिकांची मोठी उपस्थिती होती. प्रचाराच्या सुरुवातीला परिसरातील देवदर्शन, पूजन व पदयात्राद्वारे प्रचाराचा प्रारंभ करण्यात आला. दरम्यान यावेळी उपस्थित नेत्यांनी भाजपने धुळे शहर विकासासाठी राबवलेल्या योजनांची माहिती देत आगामी काळात प्रभागातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य व मूलभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे केंद्र व राज्य सरकारच्या लोकहितकारी योजनांचा लाभ प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपचे उमेदवार काम करणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त केला. दरम्यान आजच्या या प्रचार रॅलीला 4 उमेदवारांचे कार्यकर्तेसह पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आज सकाळी भारतीय जनता पार्टीचे धुळे शहराचे लोकप्रिय आमदार अनुपभाई अग्रवालच्या हस्ते प्रभाग क्रमांक 9 मध्ये विठू रुक्माईंचं जे मंदिर आहे त्या ठिकाणी नारळ फोडून शुभारंभ करण्यात आला आणि संपूर्ण प्रभागात प्रचार रॅली काढण्यात आली. पक्षाने 4ही उमेदवार या ठिकाणी चांगले प्रबळ दिलेले आहेत, ज्यांच्याकडे प्रभागाचं भविष्याचं बरंच मोठं व्हिजन आहे. आम्ही नगरसेवक म्हणून यापूर्वी करोडो रुपयांची कामे मागच्या पंचवार्षिकमध्ये करून दाखवलेली आहेत, जी लोकांना सर्व प्रकारे ज्ञात आहेतच, परंतु आम्ही आता प्रचाराच्या माध्यमातून सुद्धा लोकांना त्याची माहिती देणार आहोत. त्याचप्रमाणे भविष्यात येत्या ज्या 5 वर्षात आहेत, येत्या 5 वर्षात प्रभागातील प्रत्येक नागरिकाची कुठलीही अडचण असेल तर ती सोडवण्याचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न करूच, परंतु विकास कामं कुठेही कमी पडू देणार नाहीत. प्रत्येक भागात रस्ते, गटारी, पथदिवे, त्याबरोबर उद्यानं वगैरे विकसित करून आम्ही त्या ठिकाणी मुलांसाठी आणि आबालवृद्धांसाठी सुद्धा एक विरंगुळ्यासाठी चांगले केंद्रस्थान निर्माण करू आणि त्यासाठी सर्व प्रभाग क्रमांक 9च्या नागरिकांना, मतदारांना विनंती आहे की त्यांनी येत्या 15 तारखेला भारतीय जनता पार्टीच्या कमळ या चिन्हावर बटन दाबून आम्ही 4ही उमेदवारांना विजयी करावं अशी मी त्यांना विनंती करतो.